मॉर्निंग गाईज. तर आजचे आमचा जो प्रवास होणार आहे तो होणार आहे निवतीकडनं चालू. आम्ही चालू आहे बर्ड आयलंडला. बऱ्यापैकी समुद्रामध्ये जे आयलंड आहेत ते एक्सप्लोअर करणार आहे. आमच्यासाठी पण नवीन गोष्ट आहे. माझा फ्रेंड पण आलेला आहे आकाश, मुंबईवरनं खास. तर त्याच्यासाठी तर कोकण हे नवीनच आहे, तो फर्स्ट टाईम आलेला आहे कोकणामध्ये. तर सोबत एक्सप्लोअर करायला मजा पण येईल आणि माझ्यासाठी पण नवीन आहे. मी पण बऱ्याच वर्षांनी चाललो आहे, त्यामुळे आता निघूया आपण निवती बंदरला आणि तिथून बघू आपल्याला काय काय एक्सप्लोअर करता येतं. आणि तिथलं एक्सप्लोरेशन करून झालं की संध्याकाळी आम्ही निघणार आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती मालवणला. तर चला आता सुरुवात करूया आजच्या एक्सप्लोरेशनला. तर मित्रांनो, निवती बंदरपाशी पोहोचलोय. बघू शकता आकाश आणि पवन पण आहे सोबत. आणि पाठी बघू शकता किती छान असं दृश्य आहे. सकाळ सकाळचे फक्त 7च वाजलेत, त्यामुळे थंडगार असं वातावरण आहे. आणि ही निवती बंदरची जेटी, पाठी बघू शकता बोट्स लागलेले आहेत. आणि इथून आम्ही आता मिथर काकांसोबत बोटीतून निघू बर्ड आयलंडच्या दिशेने. आणि अजून पण काही आयलंड्स असतील तर ते आम्हाला काका दाखवतीलच. माझ्यासाठी पण समुद्रातला हा पहिलाच प्रवास आहे बोटीने. मी याच्या आधी जी फेरी बोट टाईप असते त्याने मुंबईत केलेला आहे, पण जी ॲक्च्युली ही जी ट्रेडिशनल बोट आहे त्यातून जायची मजा वेगळीच असते. असं पाण्यात गेल्यानंतर लाटांमध्ये बोट जेव्हा डुलते ती एक जी थोडीशी भीती असते आणि ती मजा असते लाटांवरची, ती वेगळीच असते. तर ती आज अनुभवायला मिळेल प्रत्यक्षात. माझ्यासाठी तो फर्स्ट एक्सपिरियन्स आहे जो की आज करायला मिळेल. बोट आमची आलेली आहे, बघू शकता तिथे लागले आहे. निघू आता समुद्रामध्ये जायला. वातावरण बघू शकता थोडंसं डाऊनच आहे लाईट सकाळपासून. आणि असंच राहिलं तरी पण बरं आहे, तेवढं ऊन नसलं तर चांगलंच आहे, जास्त ताप होणार नाही. तर चला बघूया आता कशी होते टूर बर्ड आयलंडची. मित्रांनो, बर्ड आयलंडच्या दिशेने सुरू झालेला आहे प्रवास. बाळू कांबळी काका आमच्या सोबत आहेत आमच्या आजच्या बोट राईड साठी. आणि प्रवास आजचा सुरू झालेला आहे. आता आम्ही कुठे चाललोय? पहिले लाईट हाऊसच्या आयलंड कडे चाललोय, जे आम्ही तिथे पोहोचल्यावर तुम्हाला दिसेलच. तर बघू शकता वातावरण एकदम सकाळचं, सूर्य उगवलाय जास्त. या समुद्रात डॉल्फिन पण आहेत. आम्ही ज्या काकांनी आमचे ट्रिपची प्लॅन करून दिली, मेथर काका, श्रीधर मेथर काका म्हणून आहे, त्यांना डॉल्फिनचे एक्सपर्ट पण म्हणतात. कारण ते बऱ्याचदा समुद्रात त्या डॉल्फिनना कॉलिंग वगैरे करतात, डॉल्फिनशी संवाद साधतात. आता असं झालंय की मोस्ट ऑफ द हा सीझन नाहीये, पण एक काका म्हणाले की दिसू पण शकतात. लक बाय चान्स वर आहे, कदाचित डॉल्फिन दिसतील, पण दिसले तर नक्की आपण क्लिक घेऊ. आणि ना आम्ही असं ऐकलो की इकडे म्हातारीची चूळ म्हणून असा, तो काय प्रकार असा? नक्की काय प्रकार आहे तो? कसा का नसतं फोर्स येतो पाण्याचं ना. हा, भरती वेळी बरोबर. आता भरती वेळी पाणी ना फोर्स मध्ये जातात आतमध्ये, नंतर ती चूळ मारता. म्हणजे त्या पाणी फोर्सने आत जाऊन असं उडल्यासारखं होतं. बरोबर, म्हणून त्याला म्हातारीची चूळ म्हणतात. बरोबर. आणि निवतीचे आता आम्ही निघालो ना बीचवरनं, जेटीकडनं, तिकडून लाईट हाऊस एका जाऊ किती वेळ लागतात? असो ह्या बोटीला जवळजवळ 1 तास 10 मिनिटं लागणार. 1 तास 10 मिनिटं पोहोचायला बोटीला. ओके. छोटी बोट घेतली असती ना 55 मिनिटात, म्हणजे ती जरा फास्ट आहे याच्यापेक्षा. बरोबर. त्या ह्याच्यात आम्ही व्हिडिओ तशी बघितली की वर काय काय घरासारखी पण असत वरती लाईट हाऊसच्या ह्याच्यावर. इकडून तुम्हाला दिसत असेल एकदम धुक्यामुळे आता जरा कमी क्लिअर दिसते, पण इथे जे आयलंड दिसते ते सीबर्ड आयलंड आहे. आता जसे जसे आम्ही जवळ जाऊ तसं एकदम क्लिअर दिसेल.
आता वातावरण थोडस डाऊन असल्यामुळे लांबून इतक्या दिसत नाही. बघू शकता किनारा किती मागे सुटलाय, जवळपास आता गायब होईल दिसायचा. आणि या साईडने हळूहळू आता आयलँड अजून क्लिअर दिसायला लागलाय. असं असं जवळ पोहोचू एकदम प्रॉपर दिसेल बघा. इथून जो व्ह्यू आहे बऱ्यापैकी, जी समुद्र कापत बोट जी पुढे जाते खूप भारी वाटते एकदम. ऍक्च्युली समुद्रामध्ये बऱ्यापैकी तापमान जे आहे ते कमी आहे. आता सूर्य जसा जसा वर येत जाईल, दुपार होईल तसं हळूहळू वाढत जाणार. पण आत्ता सकाळी 8-8:30 वाजलेत आणि बऱ्यापैकी टेम्परेचर डाऊन आहे. मित्रांनो बघू शकता जे लाईट हाऊस जे आयलँड आहे ते जवळ यायला सुरुवात झाली. बाकी क्लिअरली दिसतंय डोळ्यांना लाईट हाऊसचं जे आयलँड आहे ते. जशी जशी जवळ जाऊ लाईट होती पण दिसते येणाऱ्या त्या काळात एवढ्या लांब आतमध्ये लाईट हाऊस बांधणे ही काही सोपी गोष्ट नाही. आता कशी टेक्नॉलॉजी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. बरोबर. पोर्तुगीज काळात इकडे एवढ्या लांब आत आयलंड हे बघा बघू शकता. बऱ्यापैकी क्लोज पोहोचलेलो आहे. पाठीमागे लाईट हाऊसचा आयलंड आणि इकडे जे होतं ते बर्ड आयलंड आहे. बऱ्यापैकी जास्त डिस्टन्स आहे दोघांमध्ये. लांबून येताना एका वेगळ्या अँगल मध्ये जवळ जवळ असल्याचा भास होतो, पण जवळ जशी आलो कळून येतं दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे. आणि जवळपास पोहोचलोय आम्ही आता. ऍक्च्युली हे जे लाईट हाऊस आहे त्याचं मेन काम असते की त्याचा जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये खूप जास्त व्होल्टेजचा बल्ब असतोय, जो एकदम लांब म्हणजे खूप जास्त किलोमीटर पर्यंत एक लेझर कशी असते त्याप्रमाणे लाईट थ्रो करायचं काम करतोय. आणि त्यातून जी लांबून येणारी जहाजं असतात, जसं की आता आम्ही इकडून आलो तर पाठी जर बघू शकता तर किनारा दिसत नाही अजिबात. हे तर अंतर काहीच नाही, पण जेव्हा खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात तेव्हा किनारा पूर्णपणे दिसायचा बंद होतो. मग अशा वेळी लांबून जे आहे लाईटचा फोकस देऊन बंदर कुठच्या दिशेला आहे आणि जहाजाने कुठच्या दिशेला जायला पाहिजे ते दाखवायचं काम हे जे आहे लाईट हाऊस करतं. आता ह्या आयलंडला जे आहे इथे हा जसा जो थोडासा आतमध्ये असा भाग लागतो याला म्हातारीची चूळ म्हणतात. ऍक्च्युली आता तेवढी पाण्याची पातळी वरपर्यंत नाहीये, पण कधी कधी काय होतं भरतीच्या वेळी जेव्हा पाण्याची पातळी थोडी वर चढते तेव्हा या दगडांच्या गॅप मधनं पाणी आत जाऊन एक वरच्या साईडने जशी माणूस चूळ मारतो तशा प्रकारे बाहेर पडतं, म्हणून इकडच्या या भागाला म्हातारीची चूळ म्हणतात. समुद्रातली ऍक्च्युली आयलंड बघताना असं फॉरेनला आल्यासारखं फील होतो. जे भरतीच्या वेळी बऱ्यापैकी जेव्हा पाण्याची पातळी वर चढते तेव्हा जाऊ शकता वर. आणि रोज नेहमी जाणाऱ्यांना कशी सवय असते बऱ्यापैकी खाच खळगे कुठे कुठे पाय टाकून जायला पाहिजे काय माहिती असते. कमी झालेली आहे बरोबर. हे समोर जे आयलंड आहे इथे पण बघू शकते. मला वाटतं जुन्या काळातलं दीपगृह आहे, जुनी बत्ती म्हणतात त्याला. हा या आयलंड पेक्षा पण पूर्वीचा आहे. बोटीमुळे जे आहे ना ती ऍक्च्युली हे आयलंड बघताना जर खाली तुम्ही नजर टाकली तर वरचा जो दगड आहे त्याचा कलर थोडा वेगळा आहे लाल, आणि खाली जर बघितला तर थोडा काळा आहे. कारण ती पाण्याची पातळी जी आहे ती बऱ्यापैकी खाली आल्यामुळे कळून येतं की पाण्याची पातळी किती खाली आलेली आहे ती. बघू शकता बाकी पण पर्यटकांच्या बोट्स आलेल्या आहेत. आणि जे मगच आयलंड होतं ते आम्ही बऱ्यापैकी पाठी टाकलेलं आहे. आतमध्ये चालली आहे बोट दोन्ही आयलंडच्या मधून. तर मित्रांनो बर्ड आयलंड आणि लाईट हाऊस आयलंड करून झाल्यावर आम्ही आता पण बऱ्यापैकी थोडीशी हलते पुढे जास्त जाणवते, कारण समोरची लाटा असते ती कापत जाते ना पुढे बघा वर खाली. त्यामुळे जर पुढे बसणार असेल तर बऱ्यापैकी ग्रीप करून बसा, ते तोल जाणार नाही. ते बघू शकता. किनारा जो आहे बंदराची किनारपट्टी जवळ येत चालली. खूप भारी वाटतं. ऍक्च्युली ही आमची फर्स्ट राईड आहे समुद्रातली या टाईपच्या बोटीने जी ट्रॅडिशनल आहे, आणि खूप मजा आली. बर्ड आयलंड आणि जो लाईट हाऊस टॉवरचे आयलंड तिथे प्रवास झालेला आहे इकडे 2 तासाच्या वर. आणि आता बघू शकता सकाळी
जवळजवळ जसा किनारा येतोय. आता बोट साईडला लागेल आणि उतरू आम्ही आता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली जी आहे निवती बंदरातली जी राईड होती ती कंप्लीट झालेली आहे. आणि आता आम्ही इकडे थोडा वेळ आराम करू आणि जेवण जे आहे ते इकडेच करू रिसॉर्टला मित्र काकांच्या. आणि त्याच्यानंतर आमचा प्लॅन आहे जो आहे तो मालवणला जायचा. तिथली स्पेशालिटी तो म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला आपल्या मालवणचा. तर तिथे भेट द्यायची आहे आपल्याला दुपारनंतर. आणि आत्ताची जी निवती बंदरची आपली बर्ड आयलंड आणि जे लाईट हाऊस आयलंड आहे तिथली टूर आहे ती इथेच संपते. चला, धन्यवाद. होऊ शकतं सकाळी निघालेलो या बंदरावरनं आपण. कशी झाली आकाश राय? खूप छान वाटलं. तुझा पण पहिलाच एक्सपिरियन्स ना? खूप मस्त मोठी मला खूप बरं वाटलं. खूप छान छान सीन होते इथे. बरीच आयलंड बघण्यासारखी होती, बरेच स्पॉट होते बंदराजवळ. ते बघता आले व्यवस्थित, सकाळी लवकर आल्यामुळे व्यवस्थित अजिबात घाई न करता एक एक स्पॉट दाखवला काकांनी आम्हाला. आणि आता बऱ्यापैकी टाइम मध्ये पोहोचलोय आम्ही. निवतीची ट्रिप करून झाली आणि आता आलोय आम्ही डॉल्फिन कॉटेज कडे ब्रेकफास्ट करायला. चला बघूया आता काय काय आयटम्स आहेत अवेलेबल ब्रेकफास्ट साठी. होऊ शकतं किती छान परिसर आहे. चहा पोहे नाश्ता करून झालाय आणि आता भाऊ कांबळे काका आम्हाला घेऊन चालले. तिथे आसपास म्हणाले काही जागा आहेत बघण्यासारख्या. तर म्हटलं अजून वेळ आहे, दुपारी जेवणार आहे मी याच रिसॉर्टला आणि नंतर मालवणकडे जाणार. तर आता नुकते 10-10:30च्या मध्ये वाजलेत. त्यामुळे हे म्हणाले की आसपास पण काही जागा आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर म्हटलं बघून येऊया. तर आम्ही आता चाललोय इथून या रिसॉर्टवरनं जवळचे काही स्पॉट बघण्यासाठी. तर चला आता बघू. नारळ पोफळीच्या बागा पुन्हा एकदा. समुद्राकाठी तर बऱ्यापैकी लागतात खाऱ्या हव्यामध्ये. होऊ शकतं चौफेर पसरलेले आहे. निवती बंदर शेजारीच हा वरती चढानंतर वरती हापूस आंब्याची कलम ही बघू शकता. माडाची नारळाची झाडं बघा. डायरेक्ट निवतीचा बीच आणि एकदम स्वच्छ वाळू. वाळू बघितलं तर एकदम पांढरी शुभ्र वाळू आणि स्वच्छ. अजिबात तुम्हाला ना कुठे कचरा दिसणार नाही, ते माणसांची गर्दी दिसते का जास्त. बघा एकदम फ्री, मस्तपैकी एन्जॉय करायला, चिल, काम, रिलॅक्स, सनबाथ घ्या, शॉवर घ्या, काही घ्या. पाहिजे तिथे सावली पण आहे मस्त. बघा माडांची झाडं. मनसोक्त भिजलो पाण्यात. थंडगार पाणी आहे एकदम आणि एकदम क्लिअर आहे किनारा. पाणी एवढं क्लिअर दिसते, निळशार एकदम. फ्लो चालतो. आता आम्ही सकाळी ऑलमोस्ट 9ला आलोय, म्हणजे तिथून सुटलो. आता 11 वाजले, 2च तास झालेत. पण असं वाटतंय का पूर्ण जिंदगी फिरल्यासारखं. एकदम स्लो स्लो खूप आहे अजून जगायचं आणि शांत मस्त. अशा जागांना खरं आलं पाहिजे निवांत याच्या. त्यामुळे म्हणतो की कोकण खूप भारी आहे पर्यटनाच्या याने. अजून पण इथले बरीच संस्कृती जपली गेलेली आहे. बीचेस बऱ्यापैकी आहेत तसे आहेत मेंटेन. त्यामुळे खूप छान वाटतं इकडे आलं. आता आलो की पुढे जाऊ आम्ही, बघू जेवणाची व्यवस्था कशी आहे काय. कारण इथलं कोकणातलं स्पेशल जेवण म्हणजे फिश. आणि फिशचं जेवण म्हटलं की मेजवानीच असते. बेत मस्तपैकी जेवणाचा बेत झाला. निवतीलाच आहे आम्ही रिसॉर्टला. आणि बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही इकडे सुरमईचा काप दिसेल आणि बांगड्याची आमटी, बांगड्याचा तुकडा दिसतो इथे तरंगताना. कढी आहे मस्तपैकी, कोकणची स्पेशालिटी सोलकढी. चपाती दिलेली आहे आणि मस्तपैकी आता जेवणावर आम्ही ताव मारणार आहे. ही सुरमई जर तुम्ही बघितली, ही सुरमई मोडल्यानंतर तुम्हाला एकदम प्रॉपर व्हाईट दिसते बघा. तर हा फरक असतो. जेव्हा आपण मुंबईला किंवा असं आउटसाईड सिटीमध्ये आपण नॉनव्हेज जेवायला जातो, स्पेशली कोकणी जेवण माशाचं, तर जे आमच्यासारखे अस्सल कोकणकर आहेत त्यांना लगेच फरक जाणवतो की तिथले फिशचं करणं आणि तिथले मासे जे कोल्ड स्टोरेजचे असतात आणि हा जो बाजूलाच समुद्र आहे, इथलं ताज्या ताज्या माशाचं जेवण. आता मुंबईवरनं पण माझा मित्र आलेला आहे, त्याला पण लगेच फरक कळेल की ताज्या माशाच्या जेवणात आणि हॉटेलच्या जेवणामध्ये किती फरक असतो. त्यासाठीच तुम्हाला दाखवलं की काही लोकांना वाटतं की मुंबई आणि याच्यातलं एकदम ऑथेंटिक जेवण असतं, पण जे स्पेसिफिक कोकण रुटेड लोक आहेत त्यांना लगेच हा फरक कळून येईल. तर तुम्हाला जर कोकणी
जेवणाचा जर आस्वाद खरा घ्यायचा असेल तर कोकणातच येऊन घ्या, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअली कळेल इथली संस्कृती काय आणि इथलं जेवण किती चांगल्या प्रकारे असतं, ऑथेंटिक जे आहे कोकणी ते. मित्रांनो, तुम्ही जर निवती बंदर साईडला येणार असाल तर तुम्हाला डॉल्फिन रिसॉर्टचे मालक श्रीधर मेहतर यांच्याकडून बोटिंगने हे सर्व आयलंड पाहायची व्यवस्था पुरवली जाते. तसेच या रिसॉर्टचे कोकणी पद्धतीचे जेवण अगदी अप्रतिम आहे. तुमचा जर लॉंग विकेंडचा प्लॅन असेल तर इथे राहायची देखील उत्तम सोय आहे. त्यामुळे तुम्ही जर इथे आलात तर नक्कीच या रिसॉर्टला भेट द्या. मित्रांनो, अशा प्रकारे जो आमचा निवती बंदरचा आणि जो बर्ड आयलंड आणि दीपगृहाचं जे आयलंड होतं आणि इथला जो दुपारच्या जेवणाचा बेत होता, व्लॉग इथेच संपतोय. आता आम्ही निघतोय मालवणच्या दिशेने, कारण मालवणला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं आहे आणि संध्याकाळी जो आहे जो माशांचा लिलाव होतो मालवणच्या किनारपट्टीवर, तर तिथे आम्ही व्हिजिट करणार आहोत बघायला. मी पण फर्स्ट टाइम बघणार आहे मालवणचा लिलाव. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण एक्सप्लोर करू मालवण आणि तिथली स्पेशालिटी. चला बाय बाय, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.